चल उठ आणि निघायचं. उठ 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 चल. अगं आई, इतक्या रात्री ती कुठे जाईल? कुठे का जाईना, मला काय करायचंय. चल निघतो. आणि तुला जर इतकीच भीती वाटत असेल ना तर इथनं निघ आणि पोलीस स्टेशनला जाऊन बस. मोठ्या बाया 21 किलोमीटर, ते पण इतक्या रात्रीचं, पावसा पाण्याचं. हे बघा मोठ्या बाई, अधोक्षजनी फोन केला ना पोलिसांना. ते म्हणालेत की ते येईपर्यंत हिला इथेच ठेवा. राहू दे ना मोठ्या बाई. आणि पोलीस इथं येईस्तवर गुंड इथे आले तर हा, आणि पोलीस आलेच नाही तर काय बोलतीयस? ए बाई तू उठ, तू इथनं जा, कशी पण जा, पळत जा, उडत जा, पण जा. माझ्या अधोक्षजला मारायचा प्लॅन आहे ना, त्याच्यासाठी सगळं चाललंय ना. चल निघ निघ म्हणते ना. ऐका ना माझं. मला माहिती आहे तुला माझी काळजी आहे, पण अगं ही मुलगी साधी आहे ग. आणि आई, ही मुलगी इथेच राहणार. आपण उद्या काय ते बघून घेऊ, पण ही मुलगी इथेच राहणार आहे. विषय संपला. माझ्या अधोक्षजला काही झालं ना त्याला जबाबदार तुम्ही असं सांगून ठेवले. राणी, हे बघ, तू बिलकुल घाबरू नकोस. हा, तू कुठेच नाही चाललीस, तू इथेच थांबणार आहेस. काहीच काळजी नको करू. जोपर्यंत मी आहे ना तुझ्यासोबत, तुला मी काहीच होऊ देणार नाही. तुझा भाऊ आहे तुझ्या पाठीशी. काही लागलं ना की इंदूला सांग. अगं काय करतेस तू? तुम्ही माझी भावासारखी रक्षा केली. राखी पौर्णिमेला काकाकडे जात होते भावाला राखी बांधायला. भाऊ तर काही भेटला नाही. तुम्ही झालात भावासारखी. माझा तुम्ही माझा भाऊ. भावासारखे आला तो धाव माझ्यासाठी. माझं काय झालं असतं भाऊ.
इंदू असं का बघतेस? माझी मर्जी. मी माझ्या डॅशिंग हँडसम आणि डेअरिंग बाज नवऱ्याला अशीच बघणार. बापरे, मला एवढे इंग्लिश शब्द कळत नाही बाई. सगळं समजतं तुला. आदू, तू ना तुम्हाला सिंगम पिक्चर मधला अजय देवगण सारखा आणि दबंग पिक्चर मधला चुलबुल पांडे सारखा वाटायला लागलास बघ. एकच फाईट, वातावरण टाईट. माझा ऍक्शन हिरो असं वाटतं ना. इंदू, इंदू अगं तो दरवाजा उघडा आहे. आपण कुणाला घाबरत नसतो. मेरा पती सिर्फ मेरा है. दरवाजा उघडा असो किंवा बंद, मी तुझ्या जवळ येणार. इंदू अगं कोणी बघेल ना तू काय तुझं. माझ्याशी पुन्हा लग्न करशील? इंदू अगं काय बोलतेस तू हे? जो दिल में. आदू, मी आता तुला नव्यानं ओळखायला लागले माहिती. तू इतका भारी कसा आहेस रे. तुझा नवरा झालो ना तेव्हापासून झालाय हा बदल. तू आधीपासूनच भारी होतास, मला आत्ता कळतंय. आय एम प्राऊड ऑफ यू. 2, 3, 4, 400. इंदू चहा दे ना. अगं राणी, तू कशाला त्रास घेतलास? अगं इंदूला सांगितलं होतं ना मी, तिने आणला असता. अहो वहिनी कामात आहेत आणि त्रास कसला. तुम्ही एवढा काल माझा जीव वाचवला. हे बघ राणी, जे पण काही झालं ना ते वाईट स्वप्न समजून सोडून दे. अगं तू रडतेस कशाला? वाचवायला कोणी येत नाही, फक्त बघत बसतात लोक. तुम्ही आला. अगदी बरोबर बोललीस बघ राणी. पण विठुरायानं आदोक्षस सारखी माणसं पण पाठवली त्या जगात. काय करतेस तू? मला अडवू नका, मला प्लीज पाया पडू द्या तुमच्या. अगं राणी, पाया विठुरायाच्या पडतात. आणि मला तिकडे येण्याची बुद्धी त्यानेच दिली माहिती, आणि त्या गुंडांना लढायची शक्ती पण त्यानेच दिली. राणी तू काळजी नको करू, तू निवांत राहा. तू त्याचा बिलकुल विचार नको करू, आणि काही लागलं तर इंदूला सांग. दादा बहिणी, तुम्ही मला काल जो काही आधार दिला, कालची रात्र मला इथे आसरा दिलात, मला आणखीन उपकार नको. माझे काका आणि भाऊ आलेत बाहेर, आता जावं लागतंय मला. अगं असं कसं जावं लागतंय? थांब काही दिवस, अशी तूप रोटी खा, घट्ट मुट्ट हो आणि मग जा.
वहिनी तुम्ही लय भारी आहात, पण खरंच नको. जशी तुझी इच्छा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात आलेल्या प्रत्येक माणसाला हे घर आपलं म्हणतं बरं का. कधी काही गरज पडली तर बिंदास हाक मार. आणि तुझा दादा नेहमी तुझ्या पाठीशी असेल बघ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अगं इंदू, माझ्या लहान्या बहिणीने तुझ्याहून चांगला चहा केलाय. अगं शिक तिच्याकडून काही. बरं. काकू, अगं तू किचन मध्ये काय करतेस? अगं काही करायचं नाही, काय करतेस तू? राहू दे ग. कसला घमघमाट सुटलाय. खीर इंदूसाठी. अगं इतकी आनंदाची बातमी दिली तिने म्हणून सांगू. अगं बाई, हे कधी झालं? नाही म्हणजे कोरड्या उलट्या नाही, आंबट चिंबट काही नाही, डायरेक्ट न्यूज. फाजील कुठली. अगं तसं काही नाहीये. तिच्या शाळेसाठी जमीन अलॉट झाली म्हणून म्हणलं तोंड गोड करायला खीर करावी. बरं, ही न्यूज आहे का? नाही, ही न्यूज पण चालेल. त्या निमित्ताने इंदूमुळे तुझ्या हातची खीर मला खायला मिळणार. घ्या वाट्या माता लगेच. महाराज, तुम्हालाच भेटायला येत होते. बरं झालं इथे भेटलात तुम्ही. काय ग, काही काम होतं का माझ्याकडे? तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती. त्या कीर्तनाच्या दिवशी तू पालकमंत्र्यांना जाऊन भेटली होतीस, त्या संदर्भातच आहे का काही? हे बघा, तुमचं काम पण विठुरायासारखंच आहे. न सांगता सगळं कळतं. त्या संदर्भातच आहे. शिक्षण महामंडळाकडून पत्र आले. शाळेसाठी जागा अलॉट झाली महाराज. अगं काय सांगतेस? अभिनंदन. विठुराया पावला बघ तुला. तू घेत असलेल्या कष्टांना यश दिलं त्याने. हो महाराज. अहो पण आता पण बिन काही बोलू सुद्धा नकोस. आता पटापट कामाला लागायचं. मी आहे ना तुझ्या सोबत. अहो तुम्ही आहात म्हणून तर बळ मिळतं मला. महाराज, एक महत्वाची मीटिंग आपण मंदिरात ठेवली. पप्पाने सगळ्या महत्वाच्या लोकांना समक्ष जाऊन सांगितलंच आहे. मी आता बँकेत जाते. जाता जाता वाटेत जे कुणी भेटेल मला त्यांना सांगते. चालेल. मला सुद्धा जी माणसं भेटतील त्यांना मी हा निरोप देतो. एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ.